आणि खास गोष्ट काय शे माहीत शे, ही रेसिपी करायला ना गेनच पेटवायचा ना चूल पेटवायची. आज तुमले एक अशी रेसिपी दाखवणार शे जी आपल्या गावाकडं जवळ जवळ सगळ्यांनी कधी ना कधी खाल्ली असल. आणि खास गोष्ट काय शे माहीत शे, ही रेसिपी करायला ना गेनच पेटवायचा ना चूल पेटवायची. आज दुपारनं जेवायची टाईम झाली होती, पण घरमध्ये आपल्याला आवडेल अशी भाजीच नव्हती. मग मी म्हटलं आता करायचं तरी काय. तेवढ्यात घरमध्ये उरलेली पोळी दिसली. मग म्हटलं चला आज जुन्या टाईमची ही झटपट रेसिपी करूनच बघूया. सगळ्यात पहिले ही पोळी घेतली आणि मिक्सरमध्ये टाकून एकदम बारीक करून घेतली. पोळीचा असा बारीक कण करून घेतला म्हणजे पुढची रेसिपी करायला एकदम सोपी होती. आता यामध्ये टाकाले एक टमाटर घेतला, अर्धा कांदा घेतला, थोडी कोथिंबीर घेतली आणि लाल मिरची घेतली. हे सगळं साहित्य बारीक करून घेतलं. आता मुख्य काम सुरू. सगळ्यात पहिले बारीक केलेली पोळी एका भांड्यामध्ये घेतली. त्यामध्ये कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि लाल मिरची एक एक करून टाकली. मग त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हे सगळं हातानं एकदम मस्त एकजीव करून घेतलं. आणि बघा, न गेनस न चूल न कसला बी स्वयंपाक. आपली एकदम झटपट आणि चविष्ट पोळीची रेसिपी तयार. ही रेसिपी फक्त चवीपुरतीच नाही, तर आपल्या जुन्या गावाकडच्या आठवणीशी जोडलेली शे. पूर्वीच्या टाईमला आजसारख्या एवढ्या सुविधा नव्हत्या. वेळ कमी असल, घरमधी भाजी नसल, किंवा घाईमध्ये काय तरी झटपट खायचं असल, तर अशाच साध्या पदार्थातून जेवण तयार व्हायचं. आणि खरं सांगू का, आज एवढे सगळे पदार्थ उपलब्ध असताना बी अशा जुन्या रेसिपीची चव काही वेगळीच लागते. आज मी ही रेसिपी करून बघितली आणि मला वाटतं आपल्या गावाकडच्या बऱ्याच मित्रांनी ही नक्की खाल्ली असल. तुम्ही ही पोळीची रेसिपी खाल्ली शे का? खाल्ली असल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गावाकडं हिला नेमकं काय नाव म्हणता ते बी सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच आपल्या गावाकडच्या जुन्या अन भारी रेसिपी सोबत.